मी रामनगर मध्ये राहते. माहितीये का, इथं नाली साफ नाही होत, पूर्ण कचरा नालीमध्ये भरला राहते. रोडावर काढून ठेवतात. 8-8 दिवस झाले कचरा नाही नेत आहे त्याचे. ते नालीचे किडे वर येतात, तसे घरापर्यंत येतात. अजून काय म्हणते, पहिलेचे ते नमस्कार, मी नरेश गोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज. आणि आज आपण आहोत गोंदिया शहरामध्ये आणि गोंदिया शहराच्या रामनगर येथील प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी. तर मुख्यतः आता नगर परिषदच्या निवडणुका लागू झालेल्या आहेत आणि आचारसंहिता लागलेली आहे. आणि अशामध्ये मागील 5 वर्ष या ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष होते आणि त्यांची सत्ता होती. पण मागील 3 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक काळ होता आणि प्रशासक काळामध्ये काय काय अडचणी येथील नागरिकांना मतदारांना जाणवल्या आणि आता ते कसा पार्षद बघू इच्छितात आणि पार्षद नसल्यामुळे त्यांना काय काय समस्या जाणवल्या ते आज ह्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला आम्ही दाखवतो की आता वृत्तपत्रात सुद्धा बातमी प्रकाशित होत आहे की गोंदिया हे कचऱ्याचे शहर आणि घाणीचे साम्राज्य. या ठिकाणी आपण बघू शकता की नाली आहे आणि नालीच्या बाजूला कचरा आहे आणि इतकी घाण ह्या एका ठिकाणी पसरलेली आहे. तर ह्या एका ठिकाणी नाही तर गोंदिया शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा दिसून येत आहे. दुसरी गोष्ट, गोंदिया शहरामध्ये जे रोड रस्ते आहेत ते तुटलेले दिसून आहेत आणि त्यामागचे मुख्य कारण म्हणजे असा की गोंदिया शहरामध्ये जे भूमिगत गटर लाईनचे काम करण्यात आले त्याकरिता या ठिकाणी सिमेंट रोडला तोडण्यात आलेले आहे आणि त्यामुळे गोंदिया शहरामध्ये अनेक जागी सिमेंट रोड तोडल्यामुळे खड्डे निर्माण झालेले आहेत आणि आता कुठेतरी वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहेत रामनगर परिसरातील. काय म्हणाल, काय नाव आहे तुमचे आणि मागील 3 वर्षापासून प्रशासक आहेत या ठिकाणी आणि त्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे जे होते अध्यक्ष होते आणि पार्षद सुद्धा भारतीय जनता पक्षाचे होते आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्यावेळेसचा कार्यकाल कसा होता आणि आता जो प्रशासक कार्यकाल होता तो कसा होता आणि काय काय समस्या उद्भवल्या आहेत? माझे नाव पौर्णिमा दुर्वे आहे. मी रामनगर मध्ये राहते. माहितीये का, इथं नाली साफ नाही होत, पूर्ण कचरा नालीमध्ये भरला राहते. रोडावर काढून ठेवतात. 8-8 दिवस झाले कचरा नाही नेत आहे त्याचे. ते नालीचे किडे वर येतात, तसे घरापर्यंत येतात. अजून काय म्हणते, पहिलेचे ते होते ते साफ सगळं करत होते. रोड नाली पहिलेचे जे होते ते होते म्हणजे काय होते? साफसफाई होते तर ते होते साफसफाई करत होते. आपले म्हणणं असं आहे का मागच्या वेळेस जे 3 वर्षा अगोदर पार्षद होते, अध्यक्ष होते, तर साफसफाई करायचे आणि ते व्यवस्थितपणे नीटनेटपणे सगळं साफसूफ करून ठेवायचे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही होत होतं. पाण्याची नाही, नालीमध्ये कचरा नाही, काही नाही. आता तर जिथे तिथे नाल्यांमध्ये कचरा राहते. पाणी बरोबर येत नाही, नळाला पाणी बरोबर येत नाही. त्यात पुन्हा आमच्या घराच्या जवळ जे कचरा राहते सांदडी ते साफ नाही करत, काही नाही. त्यासाठी पण आम्ही कित्येक वेळा त्यांना म्हटलं पण ते काही लक्षच नाही देऊन राहिले. त्यासाठी त्या आजी गाडी, उद्या गाडी, जी कचरा घंटा गाडी, कचऱ्याची गाडी येते घंटा गाडी, ते बरोबर येते की नाही? ती 3-3, 4-4 दिवसांनी येते. काळामध्ये बरोबर येत नाही. आता सध्या काही येत नाहीये, नाही तर आधी बरोबर रोज सकाळी 8:30 वाजता कचरा गाडी यायची, कचरा घेऊन जायची. आता तर जिथे तिथे मागे, घराच्या मागे आमच्या नाल्यांमध्ये कचरा जमला आहे. पुन्हा त्या कचऱ्यांमध्ये अड्या लागल्या राहतात. तर मुख्य समस्या आता गोंदियामध्ये हेच दिसून येत आहे का की गोंदियामध्ये जागोजागी कचरा आणि पाणी, कचरा आणि पाणी पिण्याचं पाणी स्वच्छ येऊन नाही राहिलं. पाणी भरपूर येत नाही. तर आधी बरोबर आधी 2 टाइम नळ यायचं, आता ते एकच टाइम नळ येऊन राहिलं. तेही 8 वाजताच्या पहिले. कधी 7:30ला जाते, कधी 7:15ला जाते. आमच्याकडे बोरिंग नाहीये. बोरिंग आहे त्याला पाणी नाहीये. आमच्याकडे विहीर नाही. आम्हाला पाण्याची खूप आवश्यकता असते. तर आम्हाला इतर लोकांकडनं असं भीक मागायल्यासारखं मागावं लागते त्यांना. तेही त्यांच्या 4 गोष्टी ऐकल्यावर. सोबत काही महिला या ठिकाणी अजून आहेत. काय म्हणाल, ज्या प्रकारे आम्ही आतापर्यंत
प्रतिक्रिया घेतलेला आहे. पाण्याची समस्या आणि जागोजागी कचरा आहे. तर आता पार्षद नसल्यामुळे ही समस्या आहे. तर आता आपल्याला पार्षद पाहिजे तर कसं पाहिजे? पार्षद अच्छा होना पार्षद, और जो गली में कचरे पड़े रहते हैं वो साफ सफाई हो, और पानी की समस्या दूर होने को होना। तो जैसा आप बोल रहे हैं कि अच्छा पार्षद होना चाहिए, तो काफी नाम चर्चाओं में चल रहे हैं अलग अलग पक्षों से, भारतीय जनता पक्ष से, राष्ट्रवादी से, कांग्रेस से, अलग अलग पक्षों से अलग अलग पार्षदों के उम्मीदवार सामने आ रहे हैं, कुछ स्वतंत्र भी सामने आ रहे हैं। तो क्या लगता है आपको, ऐसे में कोई ऐसा नाम जो जिसको आप चाहते हो और जिससे कोई अपेक्षा हो आपको? कल्याणी वाजपेयी को हम चाहते हैं कि पार्षद बने और मोहल्ले की जो साफ सफाई रहे। और तो कल्याणी वाजपेयी जो बोल रहे हैं आप, तो उनका समाज कारण आज तक कैसा रहा है? क्या किए उन्होंने समाज के लिए? अच्छा किए उनने पूरा, यानी क्या किए है उनने, ऐसा क्या करके दिखाया? काम करके दिखाए हैं उनने। हाँ, कोविड में काम किए उनने, लोगों को राशन पानी सब पहुंचाए हैं उनने, हॉस्पिटल में भी पैसे फ्री करे सब। यानी इनका कहना है कि कल्याणी वाजपेयी जो है, जिन्होंने कोरोना के समय में काफी गरीब लोगों को मदद की है, दवाखाने में भी पहुंचाए हैं और उनको को जो मदत हो सकती है वो उन्होंने की है। काय म्हणाल आपण, पार्षद नव्हते, पार्षद नसल्यामुळे या ठिकाणी अनेक समस्या उद्भवल्या आहेत. आता आपल्याला पार्षद मिळतील तर कसे मिळाले पाहिजे? पार्षद आम्हाला म्हणजे असं पाहिजे, आता पहा 7 वर्षापासून म्हणजे 7 वर्ष झाले ना आता पार्षद नहीं होते, म्हणजे हे झालेला होता। मैं थोड़ा हिंदी में बोलती हूँ। मुझे कुछ नहीं चाहिए, बस अच्छा पार्षद चाहिए और अच्छी तरीके से साफ सफाई, पानी वानी की सुविधा, और जो भी, और बच्चे वगैरह जो पढ़ रहे हैं, जो बेरोजगार है, इतने पढ़े लिखे खाली पीली है वो, उनको थोड़ा सा, उनके लिए थोड़ा कुछ रोजगार देना चाहिए। हाँ, महिलाओं के लिए। और ऐसा पार्षद होना चाहिए जो सुख दुख में हर बात सुन सके, किसी के सुख दुख में साथ दे, जैसे और पहले के, और कल्याणी ताई भी अच्छे हैं और वो भी अच्छा काम कर रहे हैं, हम ये नहीं बोलते, लेकिन कल्याणी ताई यानी कल्याणी वाजपेयी? हाँ जी, हाँ सॉरी, हाँ कल्याणी वाजपेयी, ऐसा। उनसे अपेक्षा है कि वो चुन के आएंगे तो आपकी समस्याओं को सुनेंगे? हाँ 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 हाँ, वही। इसके पहले के पार्षद कैसे थे? बहुत अच्छे थे, सबके सुख दुख में साथ देते थे। हम रात बेरात उनके घर जाते थे, किसी के कोई भी तकलीफ हुई तो वो सुन लेते थे हमारी। पुराने, हम अपने समय की बता रहे, लेकिन एक चांस अभी नए वालों को देना चाहिए, मेरा ये मानना है, और अच्छा काम करे बस, बाकी कुछ नहीं बोलना चाहते। आपण संपूर्ण प्रतिक्रियेच्या माध्यमातून बघितलेलं आहोत की प्रभाग क्रमांक 6 रामनगर या ठिकाणी काय समस्या आहेत आणि त्या समस्या का म्हणून आहेत आणि आता त्यांना कसे पार्षद पाहिजे हे आपण या बातमीच्या माध्यमातून बघितलेलेच आहोत। तर अशाच बातमी करता सत्य को जानो न्यूजला बघत राहा। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।